पक्षांनी भाषेच्या आंदोलनातल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तो घेतला तर शाळा, मुख्याध्यापक आणि पालक त्याला मदत करतील असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्रभर या मुद्द्यासाठी ही समिती किंवा ही चळवळ ही काय उत्क्रांत होत जाणारी म्हणून तुम्ही पाहत आहात आणि ते आज सुचवू पाहता? आम्ही ही समिती उत्क्रांत व्हावी या अपेक्षेनेच काम करतोय. यासाठी आम्ही काम करतो की आज तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आहे, पण महाराष्ट्रभरामधल्या ज्या लोकांशी आम्ही गेले 2 महिने बोलतो, आम्हाला असं दिसतं की मराठी शाळांचे एकूण शिक्षणाचे एवढे कळीचे प्रश्न लोकांच्या समोर आहेत की सर्व ठिकाणच्या लोकांना, भागधारकांना असं वाटतंय की कोणीतरी सोबत येऊन ह्याची एका पातळीवर वैचारिक बांधणी पण केली पाहिजे आणि लोकांनाही संघटित केलं पाहिजे. याचा अर्थ येत्या काळामध्ये दिवाळीपर्यंत महाराष्ट्रातील जनता हे पण बघेल की ज्या 7,410 पट असलेले विद्यार्थी आहेत किंवा 20 पेक्षा कमी असलेल्या 14,000 शाळा आहेत किंवा 60 ते 100 पट असलेल्या 22,000 शाळा आहेत, तिथे मुख्याध्यापक मिळणार नाही, यावर पण तुम्ही येत्या काळामध्ये आवाज उठवा. मी तुम्हाला म्हटलं तसं 7 जुलैच्या आंदोलनामध्ये आता ह्या पत्रकार परिषदेच्या आधी आपण बोललो आणि काही माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या बद्दल तुम्ही मला सांगितलं. तर हे जे मुद्दे आहेत हे काही आम्ही असं मानत नाही की या समितीला महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या शिक्षणाच्या प्रश्नांच्या बद्दलचं सगळं कळलेलंच आहे आणि आता फक्त आम्ही निर्णय घ्यायचे बाकी आहेत. आम्हाला असं वाटतं की तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे आपण एकत्र आलो, पण एकीकडे काम करणारे अभ्यासक आणि दुसरीकडे माध्यमांमधले आमचे सहकारी आम्ही सोबत घेऊन टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये शिक्षणाचे प्रश्न एका मागोमाग एक हाती घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठी आज जसं मुंबईमध्ये तुम्हाला आम्ही वारंवार दिसतो आणि मुंबईत तुम्ही दिसलात की महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, तर मला असं वाटतं की हीच गोष्ट उद्या आम्ही पुण्यात करू, नाशकात करू, कोल्हापुरात करू, संभाजीनगरमध्ये करू, नागपुरात करू आणि या पद्धतीनं एक दबाव गट म्हणून उभा राहण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. ठीक आहे, धन्यवाद. बसा.
सुरू करूया. नमस्कार. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं आज आपण प्रेस क्लबमध्ये जी पत्रकार परिषद घेतो त्या पत्रकार परिषदेत माध्यमातल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी दीपक पवार, माझ्यासोबत कृष्णा जाधव आहेत, सरचिटणीस मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याचे, राज असरोंडकर आहेत, कायद्याने वागा लोक चळवळीचे, आणि पुरुषोत्तम इंदानी आहेत, मराठी बोला चळवळीचे. परवाच्या 29 तारखेचा जो कार्यक्रम झाला, जी सभा झाली, त्या सभेला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद लाभला आणि त्या सभेमध्ये गिरीश सामंत, सुजाता पाटील, विनोदिनी काळगी, असे इतरही, चिन्मयी सुमित, अशी इतरही मंडळी त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये होती. आज हे मी स्पष्ट ह्यासाठी करतोय, इथे आम्ही चौघे दिसतोय आणि समितीमध्ये 17 ते 18 लोक आहेत. त्यामुळे माध्यमातल्या मित्रांच्या मनामध्ये एक साधा प्रश्न येतो की एवढेच का आहेत? तर चिन्मयी सुमित आजारी आहेत, रमेश पानसे ऍडमिट आहेत काल त्यांच्या पायाच्या ऑपरेशनमुळे, गिरीश सामंत सरांची पण ती परिस्थिती आहे, किशोर दरक सरांचा पाय काही दिवसांपासून फ्रॅक्चर आहे. असे आमचे लोक त्यांना जिथून जिथून जमतंय त्या पद्धतीने काम करतायत. त्यामुळे मुंबईत जे लोक आहेत आणि नोकऱ्या करणारे सगळे कार्यकर्ते आहोत आम्ही, त्यामुळे मुंबईत वर्किंग डेला जेवढे लोक हजर राहू शकतात तेवढे आहेत. त्यामुळे माध्यमातल्या मित्रांनी आमची विनंती आहे की टीम म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतोय. पत्रकार परिषदेच्या वेळेला आता आम्ही 4-5 जण उपस्थित आहोत. कृपया संख्येवरनं आमची ताकद मोजण्याचा विचार करू नका. ताकद आमची आहे तशीच आहे. आज आम्ही 29 तारखेच्या सभेनंतर आपल्याला भेटतो आहोत. 29 तारखेची सभा झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. हे दोन्ही जे शासन निर्णय आहेत ते 16 एप्रिल आणि 17 जूनचे आहेत. 16 एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये सरकारने हिंदी भाषा अनिवार्य केली होती मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये. 17 जूनच्या शासन निर्णयामध्ये तीच गोष्ट फक्त अनिवार्याच्या ऐवजी सर्वसाधारण हा शब्द वापरून करण्यात आली होती. या दोनही शासन निर्णयांची त्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे कोणी राजकीय पक्षांचे नेते आले, म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आले, त्यांच्या पक्षाचे नेते आले, हर्षवर्धन सपकाळ साहेब आले, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख आल्या, जवळपास 7 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींच्या मदतीने आम्ही त्या दिवशी 2 शासन निर्णय आणि 2 परिपत्रकांची होळी केली. ते 2 शासन निर्णय तुमच्यापैकी सगळ्यांच्या मनामध्ये एका अर्थाने कोरले गेलेले आहेत. पण ज्या 2 परिपत्रकांच्या बद्दल आपल्याला अधिक माहिती असायला पाहिजे ते म्हणजे 6 जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक आहे, ज्यानुसार NCERTचा अभ्यासक्रम आणि NCERTची पुस्तकं SSC बोर्डाच्यासाठी बालभारतीच्या ऐवजी यानंतरच्या वर्षामध्ये अनिवार्य करण्याचा, जेणेकरून बालभारती यानंतरच्या काळामध्ये फक्त गोडाऊन राहील, अशा प्रकारची भूमिका रेखावार यांच्या त्या परिपत्रकात आहे. ज्या कागदपत्रांची, ज्या शासन निर्णयांची आणि परिपत्रकाची होळी झाली त्याच्यामध्ये 6 जूनच्या परिपत्रकाचाही समावेश आहे. 18 जूनला रेखावार यांच्या सहीने 1ली आणि 2रीचं पुढच्या 2 वर्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं, ज्याच्यामध्ये भाषा विषयांसाठी जागा मिळवून देण्यासाठी, कला, क्रीडा आणि संस्कृतीसाठी जो काही अभ्यासक्रमात शिकवण्यामध्ये उपलब्ध वेळ होता तो वेळ कापण्यात आला. त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये टोकदार प्रतिक्रिया उमटलेली आहे. आता 18 जूनचं जे परिपत्रक आहे रेखावार यांच्या सहीचं, ते रद्दबातल यासाठी होतं कारण सरकारने नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती त्याच शासन निर्णयामध्ये नेमलेली आहे. म्हणजे 1 जुलैला जो शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलाय त्या शासन निर्णयाचा पहिला भाग 16 एप्रिल आणि 17 जूनचे शासन निर्णय महाराष्ट्र सरकार रद्द करत असल्याबद्दलचा आहे. पण त्याच शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने माशिलकरांच्या समितीचा उल्लेख करून असं म्हटलंय की माशिलकरांच्या समितीच्या आधारे आणि इतरही मुद्द्यांच्या आधारे त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आणि कोणत्या टप्प्यावर करावी यासाठी नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती सरकारनं नियुक्त केली. आणि तातडीनं पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आम्हाला 2 शासन निर्णय सरकारनं रद्द केले, याच्यामुळे आनंद झालेला असला तरी 2 शासन निर्णय रद्द केल्यानंतरची माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेमधली, त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामधली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आम्ही त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत कोणाच्याही समोर बधणार नाही, हे जे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे ते
धाकदपटशाचं आहे, दंडेलशाहीचं विधान आहे. त्यामुळे सरकारनं कोणापुढे दबण्याचा प्रश्न नाहीये. सरकार ज्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होतं त्यांनी उलट आवाज उठवून बोलण्याचा प्रश्न आहे. ही एक गोष्ट मी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आपल्या पुढे नमूद करतो. आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं 2 महत्वाची उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे त्रिभाषा सूत्र ही गोष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जर नसेल, राज्याच्या शैक्षणिक आराखड्यामध्ये जर नसेल, तर आता आमच्या दृष्टीनं त्रिभाषा सूत्र हा चर्चेचा मुद्दा राहिलेला नाही. आणि त्यामुळे त्रिभाषा सूत्र मागल्या दाराने आणण्यासाठी नवी समिती आणून नव्या समितीवर चर्चा करू, या प्रकारच्या फापट पसाऱ्यात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीनं पडायचं नाही. अशा प्रकारची सविस्तर चर्चा शालेय शिक्षण समितीच्या चर्चेमध्ये झाली आणि बैठकीत झाली. आणि आम्ही एकमुखाने ठरवलं आहे की नरेंद्र जाधवांच्या समितीला आम्ही विरोध करत आहोत. नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे, वेळ काढूपणाची आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी सुरुवातीला म्हटलंय समितीचं नाव जाहीर करताना की या समितीचा निर्णय आम्हाला मान्य असेल. ज्या समितीचे सभासद सुद्धा तुम्ही अजून नेमलेले नाहीयेत, त्या समितीचा निर्णय तुम्हाला मान्य असेल असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा ती समिती काय निर्णय देणार आहे किंवा त्या समितीनं काय निर्णय देणं अपेक्षित आहे याच्याबद्दलची स्पष्टता माननीय मुख्यमंत्र्यांना आहे असं दिसतं. आणि त्यामुळे नरेंद्र जाधवांच्या समितीला आमचा स्थापनेपासून विरोध आहे. तो विरोध नोंदवणं ही पहिली बाब स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. नरेंद्र जाधवांच्या समितीला दुसऱ्या कारणाने आमचा विरोध आहे. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्याच्या अगोदर ते रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी आणि अर्थतज्ञ होते, त्यानंतरच्या काळामध्ये ते राज्यसभेवर आहेत. राष्ट्रपती नियुक्त यादीमधनं ते राज्यसभेवर आहेत. राष्ट्रपती नियुक्त याद्यांमधनं कोणाची निवड होते हे माध्यमातल्या मित्रांना आम्ही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संघ आणि भाजप परिवाराशी त्यांची जवळीक असल्याशिवाय नरेंद्र जाधव साहेबांच्या बद्दल आमच्या मनात वैयक्तिक अशा कोणत्याही प्रकारचा राग नाही. मी स्वतः नरेंद्र जाधवांच्या बरोबर ग्रंथालयात काम करत असताना त्यांच्या पुस्तकाच्या जनता आवृत्तीसाठी काम केलेलं आहे. त्यांचं आमचा बाप आणि आम्ही हे दलित आत्मकथनांमधलं दखलपात्र पुस्तक आहे असं वाचक आणि अभ्यासक म्हणून आम्हाला वाटतं. पण नरेंद्र जाधवांनी दखलपात्र आत्मचरित्र लिहिणं आणि त्यांनी अर्थतज्ञ असताना बालशिक्षणाच्या क्षेत्रातल्या समितीचं अध्यक्षपद घेणं, या दोनही गोष्टींमध्ये काहीही मेळ नाही. खरं तर नरेंद्र जाधवांनी स्वतःहून या प्रकारच्या समितीचं अध्यक्षपद मी घेणार नाही असं स्पष्टपणे सरकारला म्हणायला पाहिजे होतं. पण कोणत्या दडपणाखाली कोणत्या कारणाने त्यांनी ते स्वीकारलं याची आम्हाला कल्पना नाही. त्याची कारणं काही असतील. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीला आमचा पूर्ण विरोध आहे. उद्धव ठाकरे साहेबही म्हणालेत, राज ठाकरे साहेबही म्हणालेत. राज ठाकरे साहेबांनी असं म्हटलं की या समितीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांच्या पक्षाकडे पुरेसं मनुष्यबळ आहे, ते निश्चितपणाने करू शकतील. उद्धव ठाकरे साहेबांनी पण असं म्हटलंय की या समितीला काही म्हणायचं असेल ते असू द्या, आम्हाला तो निर्णय तिसऱ्या भाषेचा मान्य नाही. मोठ्या राजकीय पक्षांनी अशा प्रकारची भूमिका घेणं हे समजण्यासारखं आहे. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीसारखी अभ्यासक कार्यकर्त्यांची आमची जी समिती आहे, आम्हाला असं वाटतं की मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतील. आणि त्यामुळे एकदा नरेंद्र जाधवांची समितीच अनावश्यक आहे, फापट पसारा असलेली आहे. आणि नरेंद्र जाधव हे बालशिक्षणाचे तज्ज्ञ नाहीत, ते उच्च शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत का हे त्या क्षेत्रातल्या मंडळींना तुम्ही विचारा, त्याच्या खोलात मी जात नाही. पण बाल शिक्षणाचे ते निश्चितपणाने तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे आम्ही समितीमध्ये ही चर्चा करून पाहिलेली आहे की समजा आपण सरकारला असं म्हणावं का की या समितीमध्ये 2-4 सदस्य बालशिक्षणाचा अभ्यास असणारे तुम्ही घ्यावेत, तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हे सरकार ऑपरेट करतं ते पाहता तोंडी लावण्यापुरता एखादा किंचित विरोध करणारा असा माणूस ते घेतील. कारण हा शासन निर्णय 16 एप्रिल आणि 17 जूनचा आणताना पण सरकारने असं म्हटलं होतं की आम्ही 450 लोकांशी बोललेलो आहोत. हे 450 लोक कोण आहेत आणि ते अस्तित्वात आहेत का ते बॉट्स आहेत हे पाहण्यामध्ये आम्हाला कमालीचा इंटरेस्ट आहे. त्या 450 लोकांची नावं सरकारने सरकारच्या संकेतस्थळावर जाहीर करावीत, त्यांचे ईमेल आयडी लोकांना द्यावेत, म्हणजे ते कोण प्रकारचे तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं एरिया ऑफ एक्सपर्टीज काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला सगळ्यांना कळू शकेल. पण ती 450 लोकांची समिती किंवा 450 लोक जेवढी अनामिक आहेत तेवढीच आताच्या या काळामध्ये आता जी काही माणसं या समितीमध्ये घेतली जातील तीही आम्हाला संशयास्पद वाटतात. आणि त्यामुळे आमचा या समितीच्या स्थापनेला पूर्णपणे विरोध आहे. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की
5 जुलैला 2 पक्षांच्या पुढाकाराने होणारा विजयी मेळावा आहे. आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि समन्वय समितीच्या वतीने सर्वसामान्य मराठी माणूस ज्या पद्धतीने या प्रकारचा कार्यक्रम ऐकायला जाईल, श्रोते म्हणून या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग असणार आहे, कारण हे मराठी माणसांची सभा आहे. पण त्याच वेळेला विजय साजरा करावा एवढा मोठा विजय मिळालेला नाही, ही गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या पुढे नम्रपणे नमूद करतो. सरकारने 2 पावलं याचसाठी मागे घेतली आहेत की सरकारला 4 पावलं पुढे यायचं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांपर्यंत मराठीचा मुद्दा चेतवत ठेवणं भाजप संघ परिवाराला आणि राक्षसी बहुमत असलेल्या सरकारला अडचणीचा ठरू शकेल याची स्पष्ट कल्पना आल्यामुळे सरकारने 2 पावलं माघार घेतलेली आहे. पण एकदा का महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या की जाधव समितीचा त्यांना पाहिजे तसा अहवाल त्यांना मिळवता येईल आणि त्यानंतरच्या काळामध्ये जी गोष्ट सरकारला आत्ता करता आलेली नाही ती अत्यंत त्वेषाने हे सरकार जून 26 पासून निश्चित करेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि नरेंद्र जाधवांच्या समितीला आमचा विरोध आहे आणि 5 तारखेला होणारी जी सभा आहे त्याच्यात सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा सहभाग असेलच, पण आम्ही 29 तारखेच्या सभेमध्ये आणि त्याच्या अगोदर विविध राजकीय पक्षांना भेटायला गेलेलो असताना जो आमचा आंदोलनाचा 2 टप्प्यातला कार्यक्रम जाहीर केला होता, त्यातला पहिला टप्पा 29 तारखेची सभा हा होता. दुसरा टप्पा 7 जुलैचं धरणं आंदोलन हा आहे. 7 जुलैचं धरणं आंदोलन आम्ही या अगोदर जाहीर केलं होतं, त्याप्रमाणे आझाद मैदानामध्ये दिवसभराचं धरणं आंदोलन महाराष्ट्रातले शिक्षक, पालक, संस्थाचालक, अभ्यासक, कार्यकर्ते या सगळ्यांच्या मदतीने आम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीने घेणार आहोत. याचं साधं कारण असं आहे की सरकार दरम्यानच्या काळामध्ये समितीचे सदस्य नेमेल, सरकार दरम्यानच्या काळामध्ये या समितीची कार्यकक्षा आखून देईल आणि वेगवेगळ्या पद्धतीने समितीच्या किती बैठका होतील आपल्याला माहिती नाही आणि प्रत्यक्षात समिती सरकारला हवा त्याच प्रकारचा अहवाल निर्माण करेल याच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे अजिबात गाफील न राहता, अजिबात बेसावध न राहता, ज्याप्रमाणे नरेंद्र जाधवांच्या समितीला आमचा ठाम विरोध असल्याचं आम्ही केवळ जाधवांची नेमणूक झाल्या जाहीर करतो, अजून सरकारनं त्या सदस्यांची निवड केलेली असली तरी सुद्धा त्या सदस्यांच्या निवडीची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती सरकारच्या या समितीमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होणार नाही. त्या समितीमध्ये सहभागी होऊन आमचं मत मांडायचं, मग सरकार त्याकडे दुर्लक्ष करणार, मग आम्ही डिसेंटिंग नोट द्यायची आणि मग सरकार आमची डिसेंटिंग नोट बाजूला ठेवून हवा तो निर्णय घेईल, मग तो चॅलेंज करायला कोर्टात जायचं, अशा प्रकारचा बादरायण प्रकार आम्ही करणार नाही. आमचा सुरुवातीपासूनच जाधवांना आणि जाधवांच्या समितीला विरोध आहे. त्यामुळे समिती जो काही निर्णय घेईल, त्यांना जे काही म्हणायचं असेल, त्रिभाषा सूत्राच्या बाबतीमधली स्पष्टता आम्हाला आहे. जरी राजकीय पक्ष ह्याला हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलन म्हणत असले तरी आमची समिती सातत्याने 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं आंदोलन असंच आम्ही म्हणतो. त्यामुळे हिंदीच्या ऐवजी उद्या तुम्ही तमिळ आणलं, मल्याळम आणलं, बंगाली आणलं तरीही आमच्या विरोधाचं स्वरूप तेच आहे. कारण सरकारला सर्वसाधारणपणे हिंदी आणायचं आहे आणि काही ठिकाणी नमुना म्हणून इतर भाषा आणायच्या आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर अनेक शिक्षण तज्ञांनी, बालमानस शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्याप्रमाणे आमचा 3ऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध होता, आहे आणि राहील. एकच फक्त उदाहरण मी आपल्याला देतो आणि नंतर थांबून मी आपले प्रश्न घेतो. रमेश पानसे सर महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीमध्ये आहेत. या सुकाणू समितीमध्ये पानसे सरांची नियुक्ती झाल्यापासून या 3ऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल चर्चा झालेली नाही किंवा अनौपचारिकरित्या सुद्धा मंत्री महोदयांनी किंवा रेखावार यांनी किंवा रणजित सिंग देवल यांनी कोणीही 3ऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल चर्चा केलेली नाही. ज्या दिवशी आम्ही इथं मुंबईमध्ये सभा घेतली त्याच्या आदल्या दिवशी रेखावार यांच्या कार्यालयामधून माझ्यापासून आणखी 3-4 जणांना आम्हाला फोन आले की 11 वाजता रविवारी 29 तारखेला 11 वाजता तुम्हाला त्रिभाषा सूत्रासंबंधातल्या चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की थोडाफार कॉमन सेन्स असलेल्या कुठल्याही माणसाला कळू शकेल की ज्या दिवशी शासन निर्णयांची आणि परिपत्रकांची होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही 4 दिवस आधी अनाऊन्स केलेला आहे,
त्याच दिवशी सकाळी रेखावार आणि त्यांच्या सगळ्या टीमला या प्रकारची चर्चा घ्यावीशी वाटते. याचा अर्थ गळ्यापर्यंत आल्यानंतर चर्चेचं नाटक करायचं आणि पुन्हा सरकारला ठरवायचं तेच करायचं. या प्रकारच्या खोट्या संवादात्मक चर्चेमध्ये आणि या लबाडीमध्ये फसण्या इतपत आम्ही भाबडे आणि बावळट नाही आहोत. आम्ही स्पष्टपणे त्यांना कळवलेलं आहे की जर भेटायचं झालं तर समन्वय समितीची अख्खी टीम, हे तेव्हाच मी तुम्हाला सांगतोय. आता ते GRच रद्द झालेले असल्यामुळे त्यांना या मुद्द्यावर भेटण्याचा प्रश्न येत नाही. पण आम्ही जर त्यांना कधी भेटायचं असेल तर समन्वय समितीची टीम म्हणूनच आम्ही भेटणार आहोत. आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असू, पण इथे या प्रश्नावर एकत्र आम्ही काम करतो. आणि त्यामुळे आमचं एकत्रितपणे म्हणणं 2 मुद्द्यांमध्ये सांगायचं तर नरेंद्र जाधवांच्या समितीच्या स्थापनेला आमचा तीव्र विरोध आहे. आणि दुसरं म्हणजे आता मिळालेले यश हे अंशतः आहे, हे आमचं आम्हाला माहिती असल्यामुळे 7 जुलैच्या अधिवेशनामधून लोकांचा रेटा तसाच वाढेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद. एकच मुद्दा मी फक्त सांगतो. हिंदुस्तान नावाच्या दिल्लीमधनं प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकातलं संपादकीयाचा एक भाग आपल्यापैकी काही जणांनी पाहिला असेल. राजेंद्र साठे ETVचे ज्येष्ठ संपादक, आधी ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी त्या संपादकीयाचा एक भाग दिलाय, तो मी तुमच्या पुढे फक्त वाचून दाखवतो. त्यात ते संपादक म्हणतात, त्यांचं हिंदी संपादकीय असं आहे, ध्यान रहे हिंदी के पक्ष में 16 अप्रैल को जारी प्रस्ताव को विरोध के चलते 17 जून को संशोधित कर दिया गया था. प्रावधान को उदार बना दिया था कि अगर किसी कक्षा में 20 से ज्यादा छात्र हिंदी पढ़ना नहीं चाहेंगे तो वहां हिंदी नहीं पढ़ाई जाएगी. अफसोस यह प्रावधान भी क्षेत्रीय नेताओं को पसंद नहीं आया. शायद यह शर्म की बात है कि जिस राज्य की राजधानी में पूरा हिंदी फिल्म उद्योग बसता है, उस राज्य की राजनीति अब हिंदी से परहेज करती दिख रही है. आज उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि सरकार मराठी मानुष की शक्ति से हार गई, पर वह इस बात को छिपा जा रहे हैं कि हारी तो वह हिंदी है जिसने मुंबई को सपनों का शहर बनाए रखा है. कहना चाहिए कि मराठा राजनीति से ऐसी उम्मीद नहीं थी. हम तमिलनाडु को हिंदी विरोध के लिए जानते थे, पर इधर तीखे हिंदी विरोध में कर्नाटक के साथ ही महाराष्ट्र भी शामिल हो गया है. कहना ही होगा कि हिंदी समाज को ज्यादा सजग होना पड़ेगा. अपनी राजनीतिक और आर्थिक शक्ति को इतना बल देना पड़ेगा कि कम से कम तीसरी भाषा के रूप में हिंदी को अहिंदी भाषी राज्यों में स्वीकार किया जाए. क्या हिंदी प्रदेश के नेता इससे सबक लेंगे? म्हणजे आपलं सरकार निर्लज्जपणे जे म्हणत होतं की फक्त तिसरी भाषा म्हणून आणतोय, हिंदी पट्ट्यातल्या संपादकीयाला तिसरी भाषा ही किमान गोष्ट वाटते आहे. तिसऱ्या भाषेवरनं त्यांना दुसऱ्या भाषेवर आणि त्यांना पहिल्या भाषेवर जायचंय. आणि MMRच्या वेगळ्या राज्याचं स्वप्न जर मराठी माणसांनी पूर्ण करायला मदत केली तर MMRच्या राज्याची हिंदी भाषा होण्यापासून कुणी रोखणार नाही अशी परिस्थिती आहे. हे मी तुम्हाला याचसाठी दाखवतोय की गेले काही दिवस आम्ही जेव्हा या सगळ्या मुद्द्यांवर बोलतो, भांडतो, त्यावेळेला आपल्याकडचे बरेचसे सहनशील उदारमतवादी मराठी लोक आम्हाला सांगतात की हिंदीचा दुस्वास करू नका. आम्ही हिंदीचा दुस्वास करत नाही. हिंदी पट्ट्यातले लोक आणि हिंदी भाषक समाज जो मराठी माणसांचा आणि मराठी भाषेचा दुस्वास करतो त्याला आपण उत्तर द्यायचं की नाही. 29 तारखेच्या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं होतं, त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंनी त्यांच्या समाज माध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलंय की रवीश कुमार, अजित अंजुम, पुण्यप्रसून वाजपेयी पासून सगळे जे हिंदी भाषक पत्रकार आहेत त्यांना जर तुम्ही उभ्या भारताचे पत्रकार मानता तर हिंदी भाषेची एका राज्यामध्ये सक्ती होत असताना ते फक्त स्वतःला हिंदी भाषकच मानणार आहेत का भाषेच्या न्यायाच्या बद्दल स्वतःची काही भूमिकाही मांडणार आहेत? तर मला असं वाटतं हे यासाठी मी आपल्याला सांगतोय की मराठी माणसांनी हिंदी लोकांच्या गुजर मारवाड्यांच्या नजरेमध्ये बरं होण्यासाठी इतकंही वाकायला सांगितल्यावर रांगू नये की आपला समाज म्हणून सगळा स्वाभिमान पूर्ण लयाला जाईल. आम्ही एक छोटी संघटना आहोत, छोटी टीम आहोत, पण आम्हाला असं वाटतं की या प्रश्नामध्ये शिक्षण, भाषा विज्ञान, बालमानसशास्त्र आणि भाषेचं सांस्कृतिक हत्यार म्हणून असलेला वापर या सगळ्या गोष्टींचा आपण एका वेळेला विचार केला पाहिजे. राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीनं कामं करत राहतील. आम्हाला
असं वाटतं की जोपर्यंत तिसऱ्या भाषेची सक्ती संपत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. आणि मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की तिसऱ्या भाषेच्या लढ्यामध्ये आमची खूप ऊर्जा जाते आहे, पण आम्हाला अधिक ऊर्जा यानंतरच्या काळामध्ये मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी, मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या वापराच्या सार्वत्रिकीकरणासाठी द्यायची आहे. पण आत्ताच्या घडीला एकच मिनिट, आत्ताच्या घडीला आमची सगळी ऊर्जा ही फायर ब्रिगेड सारखी आम्ही वापरतो. एकदा ह्यातनं थोडी उसंत मिळाली की इतरही प्रश्नांच्या बद्दल आम्ही तितक्याच ताकदीने बोलू. हो, 7 जुलैचं जे आंदोलन आहे ते आंदोलन जसं ही सभा इथं आम्ही घेतली, ती सभा शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या पुढाकाराने आणि राजकीय पक्षांच्या सहभागाने झाली, तशाच प्रकारचं आमंत्रण आम्ही उद्यापासून 7 जुलैच्या आंदोलनाचं महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना देणार आहोत. दिवसभरामध्ये 10 ते 6 ची वेळ आम्हाला आझाद मैदानात सर्वसाधारणपणे सगळ्यांना मिळते आंदोलकांना, तशा पद्धतीची वेळ आम्हालाही मिळालेली आहे. आणि त्यामुळे तिथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इतर लोकप्रतिनिधी दिवसभरामध्ये येत राहतील. शिक्षण क्षेत्रात काम करणारे, भाषा विज्ञानात काम करणारी मंडळी दिवसभरामध्ये लोकांच्या पुढे, माध्यमांच्या पुढे, इतर आमच्या पद्धतीने काम करणाऱ्या इतर सगळ्या भागधारकांच्या पुढे तिसऱ्या भाषेचा प्रश्न, महाराष्ट्रावरच्या भाषिक वसाहतवादाचा प्रश्न आणि एकूणच मराठीच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रश्न याबद्दल सातत्यानं दिवसभर लोकांशी बोलत राहणं हा त्या कार्यक्रमाचा भाग आहे. आणि आम्ही सर्व राजकीय पक्षांशी याबद्दल उद्यापासून बोलू. आज ही पत्रकार परिषद झाली की ज्या मागण्या आम्ही तुमच्या पुढे ठेवतोय, काही मागण्या आम्ही 29 जूनच्या कार्यक्रमामध्ये ठेवल्या. माझा सहकारी आनंद भंडारी याने त्या मागण्या वाचल्या पण होत्या. पण बरेचदा असं होतं की माध्यमांना जे कॅच करायचं असतं, जे घ्यायचं आहे ते राजकीय पक्षांची विधानं असतात आणि ते स्वाभाविक आहे. पण त्यामुळे आम्हाला त्या दिवशी आम्ही मांडलेल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये आता दुरुस्ती आम्हाला करता आली नरेंद्र जाधवांच्या समितीच्या बद्दलची. त्यामुळे दुरुस्त केलेल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा एक संच आम्ही तुमच्या सगळ्यांकडे देतो आहोत. हे जे वर्तमानपत्रातलं संपादकीय आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देऊ, सॉफ्ट कॉपीमध्येही तुम्हाला आम्ही सगळे पाठवू. आणि या पत्रकार परिषदेच्या नंतर जो काही 5 तारखेचा राजकीय पक्षांचा कार्यक्रम आहे, सर्वसामान्य मराठी नागरिकांच्या प्रमाणे आम्ही सगळे समन्वय समितीचे प्रतिनिधी त्यात सहभागी होऊ, याच भावनेसह की तिथल्या राजकीय पक्षांनाही आम्ही हे सांगू की फार तुम्ही खुश होऊ नका, एवढे फुशारून जाऊया नको आपण की सरकार 2 गोष्टी केल्यासारखं दाखवून 4 गोष्टी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सावध राहून 5 तारखेचा आंशिक आनंद व्यक्त करताना 7 तारखेच्या आंदोलनाची तयारी ठेवू, एवढंच आम्ही त्या सगळ्यांना विनंती करणार. 7 जुलैच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो. त्यामध्ये नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी ही पहिली मागणी आहे. 1ली ते 5वी स्तरावर कायमस्वरूपी तिसरी भाषा लागू न करण्याचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा. सध्या इंग्रजी भाषा 1ली पासून अनिवार्य आहे, पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ती 3री पासून शिकवली जावी असं म्हटलेलं आहे, तर त्या प्रकारचा बदल करण्याचा महाराष्ट्रामध्ये विचार करावा. 4थी मागणी जी महत्वाची आहे, दादा भुसे शिक्षण मंत्री आणि राहुल रेखावार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक या दोघांनी 16 एप्रिल 17 जूनचे शासन निर्णय आणि 6 जून आणि 18 जूनची परिपत्रकं काढताना एकूण समाजाला आणि इतरांनाही विश्वासात घेतलेलं नाहीये. या प्रकारच्या अपारदर्शक कामाच्या बद्दल शासनाने हे मंत्री आणि IAS अधिकारी दोघांचे तातडीने राजीनामे घ्यावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे. बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवावी. NCERTची पुस्तकं वैकल्पिक म्हणून तुम्ही लोकांना जरूर वाचायला द्या, पण महाराष्ट्रातल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला हवं तर दर्जा वाढ करून बालभारतीचीच पुस्तकं अनिवार्यपणे वापरली जावीत. मराठी शाळांचं सक्षमीकरण
सक्षमीकरण करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत. इतर ज्या मागण्या आहेत त्या याच मागण्यांशी जोडलेल्या पण केवळ त्या आंदोलनापुरत्या नसलेल्या अशा आहेत. राज्याच्या मराठी भाषा धोरणाची जे धोरण सदानंद मोऱ्यांच्या समितीनं आणि लक्ष्मीकांत देशमुखांच्या समितीनं लोकांच्या पुढे मांडलं, त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचं सक्षमीकरण करावं. राज्यातल्या केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही त्रिभाषा सूत्राप्रमाणे याच्यासाठी कायदेशीर व्यवस्था करावी. मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू कराव्यात, ज्याच्यामध्ये आम्ही मोफत शिक्षण उपलब्ध करून देणं, शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देणं यांचा उल्लेख केलेला आहे. बरेचदा आपल्याकडे लोकांना असं दिसतं की आपल्या अवतीभोवती अनेकांची मुलं इंग्रजी माध्यमातच जात असल्यामुळे कुणी मराठी माध्यमात जातंय का नाही, आणि मग मराठी माध्यमातल्या लोकांना सवलती मागणं हे काहीतरी रोमॅन्टिक फॅन्टसी आहे का असा प्रश्न माध्यमातल्या मित्रांना पण पडू शकतो. त्यामुळे आपल्यासमोर आम्ही नम्रपणे हे मांडतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मातृभाषेतनं शिकतात, मराठीमधनं शिकतात. या मुलांचा न्यूनगंड घालवायचा असेल, या मुलांना स्पर्धेमध्ये पुरेशी ताकद उपलब्ध करून द्यायची असेल तर मोफत शिक्षण देणं आणि शासकीय नोकरीत प्राधान्य देणं हे वेगळ्या प्रकारचं भाषिक पातळीवरचं ॲफर्मेटिव्ह ॲक्शनच आहे. अशा प्रकारचं ॲफर्मेटिव्ह ॲक्शन केलं पाहिजे. विविध व्यवहार क्षेत्रामध्ये हिंदीच्या वाढत्या वापराबाबतची समिती नेमून राज्यातल्या हिंदीच्या वापराची वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि त्यानुसार सार्वजनिक व्यवहारात हिंदीच्या अतिरिक्त आणि वाढत्या वापराविरोधात उपाययोजना कराव्यात. राज्य शासनाच्या वतीनं प्रसार माध्यमांशी केला जाणारा संवाद तसेच शासनाच्या समाज माध्यमांवरचा संवाद केवळ मराठी भाषेतून केला जावा, हिंदी भाषेतून त्याची पुनरावृत्ती करू नये. आणि शेवटची मागणी आहे, जे सरकारने गेल्या काही काळात केलंय, राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषा संचालनालयामार्फत हिंदी भाषेची सेवा पात्रता परीक्षा घेतली जाते, ती तात्काळ रद्द करावी आणि केवळ मराठी भाषेचीच परीक्षा घेतली जावी. या 12 मागण्या ज्याची कॉपी आम्ही आपल्या सगळ्यांना देऊ. या मागण्यांमध्ये संच मान्यतेपासून मराठी शाळा ज्या 10 विद्यार्थ्यांपेक्षा कमी मुलं असलेल्या शाळा आहेत, 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा आहेत, 60 ते 100च्या दरम्यान विद्यार्थी असलेल्या शाळा आहेत, या शाळांच्या संबंधातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व समग्र मागण्यांचा संच आम्ही 7 जुलैला आपल्या समोर मांडणार आहोत. आणि त्यावेळेला महाराष्ट्रभरातनं यासाठी काम करणारी जी मंडळी येतील ती स्वतंत्रपणे या सगळ्या मागण्यांच्या बद्दल दिवसभर लोकांशी बोलणार आहेत. आता ह्या 12 मागण्या मी आपल्या पुढे मांडल्या. हिंदीतनं हिंदुस्थानचं जे आलेलं संपादकीय आहे आणि त्यातनं जाणवणारा हिंदी भाषकांच्या देशांतर्गत वसाहतवादाची भावना ही पण मी आपल्या समोर अधोरेखित केली आहे. यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आवर्जून विचार. त्या विरोधात ज्या विद्यार्थ्यांवर सक्ती जाणार आहे त्या पालकांची भूमिका काय असायला हवी? हे बघा, असं आहे की राजकीय पक्षही आपल्याकडले काही म्हणले की पालकांनी विरोध केला पाहिजे, काही लोक असं म्हणले मुख्याध्यापकांनी विरोध केला पाहिजे. त्यांनी केला पाहिजे हे बरोबर आहे. जर महाराष्ट्रामध्ये या राज्यामधला एखादा बडा साहित्यिक, एखादा बडा कलावंत ज्याला गमावण्यासारखं काहीच नाहीये, तो जर हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेत नाही तर एखाद्या शाळेमधला पालक जो आपल्या 6 वर्षाच्या मुलीला शाळेत पाठवतोय त्याने जाऊन शाळेच्या दरवाज्यावर मुख्याध्यापकासमोर नाही शिकणार माझं मूल हिंदी अशा प्रकारचा बंडाचा झेंडा एकटेपणाने रोवावा, अशा प्रकारची अपेक्षा बाळगणं हे पालकांवर पण अन्याय करणार आहे. त्यामुळे भूमिका पहिल्यांदा काम करणाऱ्या लोकांनी, अभ्यासकांनी घेतली पाहिजे. आणि आम्ही हे म्हटलं पाहिजे की जर एका शाळेत पालकांनी विरोध केला, एखाद्या शाळेत मुख्याध्यापकांनी विरोध केला, संस्थाचालकांनी विरोध केला तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. म्हणजे तुम्ही हिंदीची अंमलबजावणी केली तर बघून घेऊ असं म्हटल्यामुळे उलट आपण आपले शत्रू वाढवू. मला असं वाटतं की शाळेमध्ये सुद्धा खूप मराठी लोक असे आहेत, खूप शिक्षक आहेत, खूप अमराठी लोक पण असे आहेत की ज्यांना कळतंय की तिसऱ्या भाषेची सक्ती, हिंदीची सक्ती ही गैर गोष्ट आहे, पण त्यांच्यापर्यंत आपल्याला कदाचित पोचता आलेलं नाही. तर याही लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे आणि पालकांशी बोलत राहिलं पाहिजे. सरकार जे म्हणतं की 20 मुलं म्हणली की आम्ही तिसरी भाषा
भाषा देऊ. 6वीच्या ज्या मुलाला हे लोक परवा असं म्हणत होते की आम्ही खेलखेल में हिंदी शिकू, तोंडी हिंदी शिकू, त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन वेगळ्या भाषेचा आग्रह धरणं हेच अत्यंत क्रूर स्वरूपाची अपेक्षा आहे असं मी मानतो. त्यामुळे चळवळ करणाऱ्या लोकांनी, राजकीय पक्षांनी, भाषेच्या आंदोलनातल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तो घेतला तर शाळा, मुख्याध्यापक आणि पालक त्याला मदत करतील असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्रभर या मुद्द्यासाठी ही समिती किंवा ही चळवळ ही काय उत्क्रांत होत जाणारी म्हणून तुम्ही पाहत आहात आणि ते आज सुचवू पाहता? आम्ही ही समिती उत्क्रांत व्हावी या अपेक्षेनेच काम करतोय. यासाठी आम्ही काम करतो की आज 3ऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आहे, पण महाराष्ट्रभरामधल्या ज्या लोकांशी आम्ही गेले 2 महिने बोलतो, आम्हाला असं दिसतं की मराठी शाळांचे एकूण शिक्षणाचे एवढे कळीचे प्रश्न लोकांच्या समोर आहेत की सर्व ठिकाणच्या लोकांना, भागधारकांना असं वाटतंय की कोणीतरी सोबत येऊन ह्याची एका पातळीवर वैचारिक बांधणी पण केली पाहिजे आणि लोकांनाही संघटित केलं पाहिजे. याचा अर्थ येत्या काळामध्ये दिवाळीपर्यंत महाराष्ट्रातील जनता हे पण बघेल की ज्या 7,410 पट असलेले विद्यार्थी आहेत किंवा 20 पेक्षा कमी असलेल्या 14,000 शाळा आहेत किंवा 60 ते 100 पट असलेल्या 22,000 शाळा आहेत, तिथे मुख्याध्यापक मिळणार नाही, यावर पण तुम्ही येत्या काळामध्ये आवाज उठवा. मी तुम्हाला म्हटलं तसं 7 जुलैच्या आंदोलनामध्ये आता ह्या पत्रकार परिषदेच्या आधी आपण बोललो आणि काही माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या बद्दल तुम्ही मला सांगितलं. तर हे जे मुद्दे आहेत हे काही आम्ही असं मानत नाही की या समितीला महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या शिक्षणाच्या प्रश्नांच्या बद्दलचं सगळं कळलेलंच आहे आणि आता फक्त आम्ही निर्णय घ्यायचे बाकी आहेत. आम्हाला असं वाटतं की 3ऱ्या भाषेच्या सक्तीमुळे आपण एकत्र आलो, पण एकीकडे काम करणारे अभ्यासक आणि दुसरीकडे माध्यमांमधले आमचे सहकारी आम्ही सोबत घेऊन टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये शिक्षणाचे प्रश्न एका मागोमाग एक हाती घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठी आज जसं मुंबईमध्ये तुम्हाला आम्ही वारंवार दिसतो आणि मुंबईत तुम्ही दिसलात की महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, तर मला असं वाटतं की हीच गोष्ट उद्या आम्ही पुण्यात करू, नाशकात करू, कोल्हापुरात करू, संभाजीनगरमध्ये करू, नागपुरात करू आणि या पद्धतीनं एक दबाव गट म्हणून उभा राहण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. ठीक आहे, धन्यवाद. बसा.